ಸಂಕೇಶ್ವರದ ಎಸ್ಡಿವಿಎಸ್ ಸಂಘದ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ರಿಸರ್ಚ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಆರಂಭ 2026 ಎಂಬ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಫೆಸ್ಟನ್ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕರೆಯಲಾದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ನ ನಿರ್ದೇಶಕಿಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವಿದ್ಯಾಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ ಬಿಬಿಎನ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಂತೋಷ್ ತೇರ್ನಿಮಠ್ ಅವರು ಮಾಧ್ಯಮದವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾ ತಿಳಿಸಿದರು. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ವಿದ್ಯಾಸ್ವಾಮಿ, ನಿರ್ದೇಶಕಿ AIMR ಸಂಕೇಶ್ವರ್. ಈ ತಿಂಗಳದ 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಾರ್ಚ್ನಲ್ಲೇ ನಾವು ಆರಂಭ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಿಕತ್ತಿದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಬೇಸಿಕಲಿ ಫಾರ್ ಲಾಸ್ಟ್ ಬೆಂಚರ್ ಟು ಫಸ್ಟ್ ಬೆಂಚರ್ ಈ ಸಿದ್ಧಾಂತದಿಂದ ಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಸೈನ್ಸ್ ಇದೆ, ಆರ್ಟ್ಸ್ ಇದೆ. ಬಿಕಾಸ್ ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಎಲ್ಲ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ಸ್ ಓನ್ಲಿ ಆರ್ಟ್ಸ್ ಸಂಬಂಧ ಇರ್ತಾವೆ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಒಂದರೆ ಸೈನ್ಸ್ ಹುಡುಗರ ಸಂಬಂಧ ಇರ್ತಾವೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೇಸಿಕಲಿ BA, BCom, BSc, BSW, BCA, ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಿಗೂ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ರೀತಿ ನಾವು ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಒಂದು ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೇವಿ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಬೇಸಿಕಲಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ಹಳ್ಳಿ ಹುಡುಗರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಿದ್ದೇವೆ. ಇದ್ರಾಗ ಟೋಟಲ್ 12 ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ಸ್ ಇದಾವೆ. ಈ ವರ್ಷ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ 13ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ AIMR ಕ್ಯಾಂಪಸ್ನಲ್ಲೇ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಶೇಷತೆ ಅಂದ್ರೆ ಈ ವರ್ಷ ನಾವು MBA ಮತ್ತು BBA ಕೂಡಿ, ಬಿಕಾಸ್ ನಾವು MBA BBA ಮರ್ಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೇವಿ. ಆ ಎರಡೂ ಕಾಲೇಜ್ಗಳು ಕೂಡಿ ನಾವು ಇದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೇವಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಬಂಧ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಡೋಲಿ ಅವರು, ಇವರು MD ಮಯೂರ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ್, ಇವರು ಚೀಫ್ ಗೆಸ್ಟ್ ಆಗಿ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ಟೈಮ್ ನಮ್ಮ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಶ್ರೀ AB ಪಾಟೀಲ್ ಸರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ LGB ಚೇರ್ಮನ್ ಶ್ರೀ ವಿನಯಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಸಾರೆಗಮಪಾದ ಫೈನಲಿಸ್ಟ್ 2021ನಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದ ಫೈನಲಿಸ್ಟ್ ಅಮೋಘ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸ್ತುತ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಇದರ ಶೋಭೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಬೇಕು. ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार, मी प्राध्यापक संतोष तेरणीमठ, प्राचार्य SDVS अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चचे BBA कॉलेज. यावर्षी विशेष करून आरंभा 2026 याची विशेषता जर सांगायची झाली तर हा कार्यक्रम MBA आणि BBA हे दोन मोठे युनिट एकत्र येऊन करत आहेत. कारण हे दोन्ही AICTEच्या नवीन नियमाप्रमाणे मर्जर झालेले आहेत. आणि ह्या मर्जरची संकल्पना अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये याच अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ह्या बॅनरखाली विविध कोर्सेस जसे की हॉटेल मॅनेजमेंट असेल, एव्हिएशन मॅनेजमेंट असेल, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असेल, असे कोर्सेस इथं आणण्याचा आमच्या संस्थेचे चेअरमन आणि युवा नेते श्री विनयना पाटील यांचा मानस आहे. आणि त्याच्या अनुषंगानं हा कार्यक्रम आम्ही एकत्रित्या ह्यावर्षी करत आहोत. या कार्यक्रमाची विशेषता जर सांगायचं झालं तर ह्याची मेन जी थीम आहे ती लास्ट बेंच टू फर्स्ट बेंच, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळं व्यासपीठ मिळावं. बरेचसे विद्यार्थी बौद्धिक क्षेत्रामध्ये पुढे असतात, काही कला क्षेत्रामध्ये पुढे असतात. कला क्षेत्रातील विद्यार्थ्यालाही तितकाच वाव मिळावा अशा संकल्पनेतून हे एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठाची विशेषता जर सांगायचं झालं तर हे व्यासपीठ केवळ आणि केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपलं एक नवीन स्थान निर्माण करण्याची संधी देतं. कारण बऱ्याच वेळेला असं बघितलं गेलेलं आहे की बऱ्याच मोठ्या कार्यक्रमांमध्ये, मोठ्या कॉम्पिटिशन्समध्ये शहरी भागातील मुलं विशेष ॲडव्हान्टेज घेऊन जिंकतात. मग ह्या आमच्या ग्रामीण भागातील मुलांना जिंकण्याचं एक जे काही ॲटिट्यूड आहे, विनिंग ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, तो कदाचित मिसिंग होतो. ते कदाचित डिमोटिवेट होतात आणि तो एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आम्ही पाहिला. आणि आम्ही असं ठरवलं की आरंभ हा फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असावा. आज ह्या कार्यक्रमाची पॉप्युलॅरिटी एवढी वाढलेली आहे की आम्हाला शहरातून जसं की हुबळी धारवाड असेल, बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, त्यातून आम्हाला प्रेशर येतो की बाबा आमच्या मुलांना पण तुम्ही पार्टिसिपेट करायला परमिशन द्या. परंतु आम्ही जी संकल्पना घेऊन आज पुढे जात आहोत त्या संकल्पनेला धरून आम्ही हा कार्यक्रम केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित केलेला आहे. यावर्षी या बागलकोट, बिजापूर, बेळगाव तसंच कारवार भागातली जसे की दांडेली, हल्ल्याळ ह्या भागातील विद्यार्थी इथं अपेक्षित आहेत. सुमारे 50पेक्षा जास्त कॉलेजेस तसेच 1000पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतिनिधी, स्टुडंट डेलिगेट्स या कार्यक्रमात येणार आहेत. 12 विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे. वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये. या 12 कॉम्पिटिशनना जज करण्यासाठी एका कॉम्पिटिशनला 3 असे जवळजवळ 36 अधिक 4 स्पेअर म्हणजे 40 परीक्षक आम्ही हे पूर्णतः बाहेरून आणलेत, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला असं वाटता कामा नये की बाबा लोकल विद्यार्थ्याला जास्त वाव मिळाला किंवा पार्शलिटी झाली, हा प्रकार होऊ नये. एक प्रचंड असं व्यासपीठ, तेही मोकळं असं व्यासपीठ आपण निर्माण करण्याचा इथं प्रयत्न करतोय. आणि या संदर्भात मी आनंदानं सर्वांना आमंत्रित करतो की ही एक आरंभा
हा नवीन एक प्लॅटफॉर्म आहे. ह्या कार्यक्रमास यावं, विविध प्रकारचे डान्स बघावा. जिथं ग्रामीण भागातील मुलं आहेत, पण कॉम्पिटिशन मात्र ग्लोबल लेवलचं आहे. ते ग्लोबल लेवलचं कॉम्पिटिशन तुम्ही सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा, ही एक विनंती आहे. सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहा. या कार्यक्रमाचे विशेष म्हणून आपल्याच भागातील कोचरी येथील ग्रामीण भागातून कोणतंही बॅकग्राऊंड नसताना, ना आर्थिक पाठबळ आहे किंवा इंडस्ट्रीतला कोणताही अनुभव नाही, अशा एका विशिष्ट बॅकग्राऊंडमधनं स्वतःहून तयार झालेले श्री चंद्रशेखर डोली साहेब, जे मयुरा इंडस्ट्रीचे MD आहेत. तसे त्यांच्या 4 ते 5 कंपन्या आज कोल्हापुरामध्ये दिमाखानं उभा आहेत आणि ते स्वतः येणार आहेत. त्यांनी स्वतः इथं येण्याचं अगदी मनपूर्वक कबुली त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಮಾರ್ಚ್ 13ರಂದು ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೊಲ್ಹಾಪುರದ ಉದ್ಯಮಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಧೋಳಿಯವರು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಸಮಾರಂಭದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನ SDVS ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ AB ಪಾಟೀಲರು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈ ವೇಳೆಯಲ್ಲಿ LGB ಮತ್ತು ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ವಿನಯ್ ಪಾಟೀಲ್, SDVS ಸಂಘದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಶ್ರೀ JC ಕೊಟ್ಗಿ, ಸಂಸ್ಥೆಯ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ಡಾಕ್ಟರ್ BA ಪೂಜಾರಿ, ಅನ್ನಪೂರ್ಣ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ನ ನಿರ್ದೇಶಕಿಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವಿದ್ಯಾಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ BBA ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಾದ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಸಂತೋಷ್ ತೇರ್ನಿಮಠ್ ಅವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಭಾಗವಹಿಸುವಂತೆ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡಲಾಯಿತು.